नमस्कार मित्रांनो, आपण हे बघत आहात कुंडीमध्ये लिंबाच्या झाडाला लागलेली ही फुलं आणि ह्या आजूबाजूला लागलेल्या ह्या ज्या काळ्या. आज हे इतकं छान सुरुवात झालेली आहे फुलं आणि काळ्या लागायला. तर ह्याच्यासाठी आपण काय केलं होतं, तर आपण ह्याला ताण दिला होता. कोणत्याही फळबागेला ताण देणं गरजेचं असतं आणि त्यामध्ये लिंबू, मोसंबी, संत्रा अशा पिकांना, तसंच पेरू, अंजीर, सीताफळ अशा फळबागांना ताण दिला जातो. ताण का दिला जातो, तर बहार चांगला यावा म्हणून ताण दिला जातो. ताण कधी दिला जातो, तर कधीकधी बहार संपल्यानंतर ताण दिला जातो किंवा कधी बहार धरायच्या अगोदर ताण दिला जातो. मग आता ताण देणं म्हणजे काय, तर ह्याचं पाणी आणि अन्न बंद देणं, म्हणजे ह्याला पाणी द्यायचं बंद करायचं आणि त्याला खतं आहे ते द्यायचं बंद करायचं. अशामुळं काय होतं की त्याची नैसर्गिकरित्या पानगळ होते. कुठलंही औषध न मारता पानं गळाली पाहिजे. पानगळ झाल्यानंतर मुळं, बागेतली मुळं काय होतं, पाणी शोधायला अशी लांब जातात. आता पाणी न मिळाल्यामुळं मुळांवाटे अन्नद्रव्य येत नाही आणि पानगळ झाल्यामुळं सूर्यप्रकाशामुळं जे प्रकाशसंश्लेषण होणार होतं ते पण होऊ शकत नाही. मग अशा वेळेला पहिलं मुळ्या काय करतं, पाणी शोधायला सुरुवात करतं. मग ते पाणी शोधून अन्न घेतं मुळ्यावाटे आणि ते खोडाकडं पसरवलं जातं. मग खोड काय करतं, नवीन पालवी फुटते. नवीन पालवीचं काम काय असतं की सूर्यप्रकाश घेऊन अन्न खोडाकडे पाठवणे आणि मुळांकडे पाठवणे. मग अशामुळं जेव्हा नवीन पालवी फुटते तेव्हा समजायचं की खोडामधला साठा कमी झालेला आहे, म्हणून खोडाने नवीन पालवी फुटली. आता नवीन पालवी आहे ते फुटल्यानंतर प्रकाशसंश्लेषणाची क्रिया जोरात होते आणि नवीन फुलं काळ्या लागायला सुरुवात होतात आणि चांगलं बहार यायला सुरुवात होते. म्हणून फळबागेला ताण देणं खूप महत्त्वाचं आहे. ताण हा प्रत्येक फळबागेला दिला गेला पाहिजे नवीन बहार धरण्यासाठी. धन्यवाद. कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ जरूर सांगा, लाईक करा आणि आवडला असेल तर शेअर करा तुमच्या फळबाग असणाऱ्या मित्रमैत्रिणींना आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.